नमस्कार मैत्रिणींनो, आपण बनवणार आहोत गणपती विशेष उकडीचे मोदक. त्यासाठी मी इथे कढईत 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे. त्यात 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं. त्यात अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे. 1 चमचाभर भाजलेली खसखस टाकून हे मिश्रण थोडं कोरडं होईपर्यंत पण परतू द्यायचं आहे. आता आपण उकड काढून घेणार आहोत तांदूळाच्या पिठाची. त्यासाठी मी इथे 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. त्यात थोडं तूप व चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पाण्याला उकळ आल्यानंतर आपण त्यात 2 वाटी पीठ टाकायचे आहे व ते पीठ छान आपल्याला वाफवून घ्यायचे आहे एकजीव करून व तळहातावर घेऊन असे मऊ मळून घ्यायचे आहे व अशी पारी बनवून घ्यायची आहे तांदूळाच्या पिठाची व 3 बोटाच्या कळ्या तयार करून घ्यायच्या आहे आणि हळूवारपणे एक साईडला हा मोदक आपल्याला वळून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपले सर्व मोदक तयार आहे. या ठिकाणी मी ते चाळणीला थोडं तूप लावून घेणार आहे व आपल्याला कढईत पाणी टाकून हे मोदक छान आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. चला तर गणपती बाप्पांचा नैवेद्य तयार आहे. आपण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवूया.